हे यू गाईज, मी जया आणि तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आजच्या विशेष भागामध्ये। सध्या मी आहे कान्हारी सरप इथे स्थित असलेल्या वेदनंदिनी या ॲग्रो फार्म अँड टुरिझमला। इथे बघण्यासारखं खूप काही आहे आणि हा खूप मोठा परिसर आहे। इथे ऑर्गॅनिक शेती, सेंद्रिय शेती, त्यासोबतच मनोरंजक असं खूप काही गोष्टी ह्या वेदनंदिनीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि तुम्ही छानपैकी आपल्या पूर्ण परिवारासोबत या वेदनंदिनी ॲग्रो फार्मचा आनंद घेऊ शकता। म्हणजे तुमच्या घरात अगदी लहान वयोगटापासून तर वयोवृद्धांपर्यंत जेही लोक असतील त्या सगळ्यांसाठी ह्या वेदनंदिनी फार्ममध्ये खूप काही आहे। तर चला बघूया आजची खास सफारी वेदनंदिनी ॲग्रो फार्ममधली। दर्शकांनो, सध्या मी आलेली आहे वेदनंदिनी ॲग्रो फार्ममध्ये आणि यांनी माझ्याकडे एक खूप मोठी लंबी लिस्ट दिलेली आहे की नेमकं या वेदनंदिनी फार्ममध्ये काय काय आहे। याच्यामध्ये जवळपास ग्रुप 3 केलेले आहेत, ABCD आणि E, आणि याच्यामध्ये खूप काही गेम्स आहेत। आणि जसं अम्युजमेंट पार्कमध्ये ज्या सगळ्या गोष्टी असतात हे एक अम्युजमेंट पार्कच आहे, तेव्हा याच्यामध्ये खूप काही आहे। जसं झुले आहेत, मचान आहे, त्याच्यानंतर आपण जी बैलवंडीची सफारी आपण सगळे मिस करत असतो ती सुद्धा याच्यामध्ये आहे। दमण सफारी, उंटाची सवारी आहे, हॉर्स रायडिंग आहे आणि ज्या बागा आहेत इथे म्हणजे केळीची बाग असेल, आवळ्याची शेती असेल, त्यानंतर फळबागा आहेत, तर आमराई आहे, असं सगळं काही याच्यामध्ये फिरायला मिळणार आहे। या सगळ्यांचा आनंदही घेता येतो। स्विमिंग टँक आहे, मड बाथ आहे। मड बाथमध्ये मला वाटते आपण फक्त लहानपणी सगळ्यांनी आनंद घेत असेल आणि तोही आजकालच्या मुलांनी तर घेतलेलाच नाही आहे। सो ते सगळ्या गोष्टी इथे आहेत। त्यानंतर जे आपल्या तब्येतीसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ॲक्युप्रेशर वॉकिंग ट्रॅक आहे, नंतर हायड्रो मसाज आहे, रेन वॉटर आहे, ट्रॅक्टर ट्रॉली सफारी आहे। फक्त एवढंच नाही तर आणखी बरंच काही आहे जे मला शब्दातही सांगता येणार नाही आहे। सो तुम्ही सगळेजण आता माझ्यासोबत ह्या सगळ्या सफारीला चला आणि मी तुम्हाला तिथे त्या स्पॉटवर नेऊन दाखवणार आहे की इथे आणखी काय काय मजेशीर गोष्टी आहेत। आणि जवळपास 55 ते 60 एकर एरियामध्ये हा वेदनंदिनीचा पूर्ण ॲग्रो फार्मचा प्रोजेक्ट पसरलेला आहे। ह्याच्यामध्ये आणखी काय काय सुविधा आहेत आणि इतक्या मोठ्या फार्मला सांभाळणं कोणा एकाची जबाबदारी नाही आहे। तर या वेदनंदिनी ॲग्रो फार्मच्या टीमचा एक महत्त्वाचा भाग म्हणजेच मेहर कुमार सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, तुमचं स्वागत आहे आमच्या या विशेष भागामध्ये। आणि काय सांगाल, ॲग्रो फार्ममध्ये काय काय विशेष गोष्टी आहेत की जर पूर्ण एक परिवार इथे आला या गोष्टींचा आनंद घ्यायला त्यांना इथे काय काय सुविधा मिळणार आहेत? आपल्याकडे आपण असा प्रयत्न केलेला आहे की आपल्याकडे पूर्ण छोट्या मुलांसाठी पाण्याचे गेम्स वगैरे तयार केलेले आहे, वॉटरफॉल आहे, रेन डान्स आहे, मडबाथ आहे आणि त्याचबरोबर जे आपली शेती आहे जी आपल्या आजकाल जसं आपण जॉबसाठी बाहेर गेलो आणि आपला नोकरीमुळे आपण तिकडे गेलो तर आपले जे मुलं आहेत त्यांनी शेती बघितली नाही आहे, तर ते जे नाळ तुटलेली आहे शेतीपासून आपली, तर ते जोडण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून ध्यानाची म्हणजे मनोरंजनातून ध्यानाची अनुभूती असं आमचं हे पूर्ण आहे। अरे वा, पण मग इथे म्हणजे हे पूर्ण जर फार्म आपल्याला फिरायचं असेल तर मला वाटतं सकाळी 9 पासून एंट्री सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत आपलं सुरू राहतं। याच्यामध्ये पूर्ण दुपारी 2 वाजता जेवण वगैरे राहतं आणि बाकी पूर्ण ॲक्टिव्हिटीज तुम्ही इथे करू शकता पाण्याच्या। ओके, म्हणजे सकाळी 9ला आपण एकदा आतमध्ये आलो तर तुम्हाला इथे चहा, नाश्ता, जेवण अशा सगळ्या सुविधा तुम्हाला इथे वेदनंदिनीमध्येच उपलब्ध असतात। तेव्हा पूर्ण दिवसाचं एन्जॉयमेंट तुम्ही वेदनंदिनी फार्ममध्ये करू शकता। सर, इथे लहान मुलांसोबत वयोवृद्धांसाठी पण काही विशेष गोष्टी आहेत? आपल्याकडे 3 वर्षाच्या वर आणि 65 वर्षापर्यंत सपोज लोक एन्जॉय करू शकतात आणि सिनियर सिटीजन जे असतील तर त्यांना आपल्याकडे फीमध्ये कन्सेशन आहे। क्या बात आहे। तर वाट कसली बघता, या वेदनंदिनीचा फार्मचा आनंद घ्यायला नक्की इथे या। तर चला आता स्पेशली ज्या स्पॉटची तुम्ही इतक्या वेळची वाट बघताय ते सगळे आपण एन्जॉय करणार आहोत। थँक्यू मेहर सर आमच्यासोबत चर्चा केल्याबद्दल। दर्शकांना मी सांगितल्याप्रमाणे वेदनंदिनी ही ॲग्रो
फार्म टुरिझम आहे. तर नक्कीच इथे जेवणाच्या बाबतीत सुद्धा त्याच पद्धतीने काळजी घेतली गेलेली आहे. ॲग्रो फार्म म्हटल्यानंतर जसं इथे सेंद्रिय शेती आहे, नंतर बागा आहेत, त्याच पद्धतीने जेवणावरती सुद्धा विशेष भर देण्यात आलेला आहे. इथे सगळ्यांच्या आवडीचा मेन्यू असणार आहे, म्हणजे तो म्हणजे झुणका भाकर, म्हणजे आपल्या सगळ्यांचा तो आवडीचा मेन्यू आहे, तर तो तिथे असणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्र थाळी ती सुद्धा इथे मिळते आणि याच्यामध्ये 2 प्रकारच्या भाज्या, चपाती, डाळ भाजी, कढी, लोणचं, ठेचा असं संपूर्ण एक परिपूर्ण ताट आपण ज्याला म्हणतो ना, ते संपूर्ण ताट इथे आपल्याला जेवायला मिळतं. नाश्ता आहे, नाश्त्यामध्ये सुद्धा पौष्टिक आहारच दिला जातो आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस सुद्धा इथे उपलब्ध आहेत. म्हणजे जसं उसाचा रस असेल, आवळ्याचं सरबत असेल, अशा ज्या शरीराला पौष्टिक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या ॲग्रो फार्म टुरिझममध्ये इथे आल्यानंतर त्याचा आनंद घेता येतो. आणि शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी बऱ्याचशा मार्गदर्शक गोष्टी इथे आहेत. इथे छान छान प्लांट्स आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने आपण संगोपन करू शकतो याविषयीचं विशेष मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी होत असतं. तर मी तर सध्या कॉफी ऑर्डर केलेली आहे, कारण तुमच्या सगळ्यांसोबत मला भरपूर गप्पा करायच्या आहेत आणि मला खूप काही इथले स्पॉट्स दाखवायचे आहेत. तेव्हा माझा कॉफीचा आनंद घेतल्यानंतर आपण बाकीची जे आपले स्पॉट्स राहिलेले आहेत, जे बाकीचे ठिकाण आहेत त्याच्याकडे आपण जाणार आहोत. आहे आणि आता या ॲग्री फूड कोर्टमध्ये काय काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर चला एक छोटीशी झलक बघूया या ॲग्री फूड कोर्टची. वेदनंदिनी ॲग्रो फार्म जसं इथे मनोरंजनासाठी खूप काही गोष्टी आहेत ना, तसंच मनाच्या समाधानासाठी सुद्धा इथे छानसं छोटंसं का असणार पण एक मंदिर आहे. आणि हा जो परिसर आहे मंदिराचा हा इतका छान शांत आणि समाधानी वाटतो आहे. इथलं वातावरण इतकं निसर्गरम्य आहे आणि निर्मळ आहे. तर इथे आल्यानंतर एक आत्मिक समाधान आपण ज्याला म्हणतो ना, तशी एक अनुभूती मला इथे होते आहे. आणि आजूबाजूचा परिसर, इथे लावले असलेली सगळी झाडं आणि खास करून उंबराचं हे जे झाड तुम्हाला दिसतं आहे, भरपूर सगळ्याचा ऑक्सिजन इथे मिळतो आहे. आणि मंदिरात गेल्यानंतर आपल्या मनाला जी एक शांतता लाभत असते, तसा सगळा एक सुंदरसा अनुभव ह्या वेदनंदिनी फार्ममध्ये सध्या मी अनुभवत आहे. दर्शकांनो, ह्या वेदनंदिनी ॲग्रो फार्ममध्ये 2 स्विमिंग पूल आहे. तर सध्या मी ह्या छोट्या स्विमिंग पूलमध्ये आलेली आहे. इथे छानपैकी वॉटर स्लाइड्स आहेत. ते लहान मुलं इथे मस्तपैकी एन्जॉय करू शकतात. घरातला एक मोठे व्यक्ती त्यांच्यासोबत असणं गरजेचं असतं. पण आणखी एक आनंदाची बाब म्हणजे की इथे वेदनंदिनीच्या टीमपैकी एक व्यक्ती अतिशय जबाबदारीने इथे मुलांसोबत नक्की उभं राहत असतो. कारण कुठल्याही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी ही लोक संपूर्ण पद्धतीने काळजी घेत असतात. हा जो पूल आहे हा हार्डली 1 फूट असेल आणि आणखी एक पूल आहे ज्याच्यामध्ये मोठे लोक सुद्धा मस्तपैकी एन्जॉय करू शकतात. तर जवळपास 3 ते 4 फूट असं पाणी असणारा दुसरा सुद्धा पूल आहे. आपण तिकडे सुद्धा लगेचच जाणार आहोत. दर्शकांनो, वेदनंदिनीच्या सफारीला मी आता निघालेली आहे आणि ह्या सफारीमध्ये बरेचसे असे स्पॉट आहे की तुम्ही पायी चालून चालून सुद्धा थकून जाणार आहात. तेव्हा जिप्सीची राईड सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी इथे उपलब्ध आहे. पण सध्या मी माझ्याच गाडीने प्रवास करून तुम्हाला हे सगळं वेदनंदिनीचा स्पॉट दाखवणार आहे. तर चला बघूया एक छोटीशी झलक.
बरेच जर तुम्ही थकले असाल आणि कदाचित जर तुम्ही बाहेरगावावरून आलेले आहात आणि इथे राहण्याची सुद्धा छान व्यवस्था केलेली आहे। तुम्ही बघू शकता ह्या छानशा मचांच्या वरती इथे राहण्याची व्यवस्था आहे। डॉर्मेटरी सुद्धा इथे उपलब्ध आहे। समजा तुमच्या घरी लग्न समारंभ असेल, वाढदिवस असेल आणि तो जर तुम्हाला या निसर्गरम्य परिसरात साजरा करायचा असेल तर तुमच्यासाठी हे खास डेस्टिनेशन प्लेस आहे। सध्या मी केळीच्या बागामध्ये आलेली आहे। बघू शकता छान केळीचे झाडं इथे लागलेली आहेत। आमराई आहे, त्याच्यानंतर आवळ्याची झाडं आहेत, ऊसाचा जो मळा आहे तो सुद्धा इथे आहे। ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये जेव्हा आपण या झाडांच्या सोबत असतो ना तर खरोखर इथं जाण्याची इच्छाच होत नाही आहे। तुम्हाला इथं फ्रेश केळीचे चिप्स सुद्धा वेळेवरच करून मिळत असतात, तेव्हा एकदा वेदनंदिनीचा आनंद घ्यायला नक्कीच काही हरकत नाहीये। एक अतिशय वेगळा आणि थोडासा उंचीवर असलेला हा स्पॉट आहे। इथे एक सुंदरसा तलाव आहे आणि हा तलाव जवळपास 30 ते 35 फूट खोल आहे। याच्यामध्ये मत्स्य पालण्यासाठी काही मछल्या सुद्धा आहेत। त्यांना आताच ह्या दादांनी जेवण दिलेलं आहे मछल्यांसाठी आणि भरपूर असं निसर्गरम्य वातावरणासोबत पर्यावरणाला पूरक असणाऱ्या गोष्टींची याच्यामध्ये खास काळजी घेतली गेलेली आहे। तेव्हा वेदनंदिनी फार्मला जर तुम्ही आले तर ह्या सगळ्या स्पॉटला नक्की व्हिजिट करा। रिफ्लेक्सोलॉजी म्हणजे इथे वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे दगड जे आहेत ते खाली टाकलेले आहेत आणि यावरनं आपल्याला चालायचं असतं, जेणेकरून आपल्या शरीराच्या बऱ्याचशा नसा ज्या पायाच्या कनेक्टेड आहेत त्या मोकळ्या होतात, ज्याला आपण ॲक्युप्रेशर असं म्हणतो। आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दगड आहेत, ज्याच्यामध्ये हिरवळ असतं काही स्पॉटवरती, काही स्पॉटवरती ग्लासवाले बॉल्स असतात, कुठे रिव्हर स्टोन असतात, कुठे रिव्हर सँड असतं आणि थंड गरम पाणी असं इथे ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये मिक्स केलेलं असतं। आणि याच्यामध्ये आपल्या पायांना मसाज तर मिळते, पण त्यासोबत रिफ्लेक्सोलॉजी हा जो प्रकार आहे म्हणजेच ॲक्युप्रेशरने आपल्या शरीराचे संपूर्ण स्नायू मोकळे केले जातात आणि आपण कुठेतरी याच्यामुळे रिफ्रेश सुद्धा फील करत असतो। पण हा जो वरती दिलेला ग्रीन कलरचा शेड आहे याच्यामुळे आपण कुठल्याही वातावरणात म्हणजे मग खूप जास्त प्रखर ऊन जरी असली तरी सुद्धा इथे छान असं सावली राहते। तुम्हाला आता दिसत असेल की फोटोमध्ये व्यवस्थित जो कलर आहे तो येत नाही आहे, पण याच्यामुळे आपल्याला ऊन जी असते ती खूप जास्त तीव्रतेने जाणवत नाही। तेव्हा ही आहे रिफ्लेक्सोलॉजी आणि मी सुद्धा याचा आनंद घेणार आहे। असतो, पण त्यासोबत प्रत्येकाच्या मनातली भावना असतात, त्या गाण्यांच्या माध्यमातून सुद्धा बाहेर असतात। तर इथे गाणे त्याच्याबरोबर रेन डान्स असा मस्तपैकी कॉम्बिनेशन इथे दिलेला आहे आणि खूप सगळे लोक याचा आनंद घेतात। याच्या बाजूलाच अगदी लागूनच मडबाग सुद्धा आहे, म्हणजे जो मातीचा चिखल गारा केलेला असतो त्याच्यात भिजल्यानंतर तुम्ही रेन डान्समध्ये येऊन छान गाणे ऐकत ऐकत डान्स करू शकता आणि स्वतःला तुम्हाला स्वच्छही करून घेता येईल। तर रेन डान्स मला वाटतं हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि इथे त्यासाठी खूप छान व्यवस्था केलेली आहे।
सध्या मी ह्या मोकळ्या वातावरणात बसलेली आहे। इथे मुलांना खेळण्यासाठीची ही खास करून जागा आहे। ही सगळे आवळ्याची झाडं आहेत आजूबाजूला लागलेले आणि त्याला छान ओटे बनवलेले आहेत जेणेकरून परिवार इथे छानपैकी मस्त बसू शकतात, गप्पा करू शकतात आणि या संपूर्ण निसर्गाचा आनंद घेऊ शकता। इथे छकडा सवारी आहे, बैलबंडीची सवारी आहे, दमणीची सवारी आहे। असं मस्त जे एका गावामध्ये आधी वातावरण असायचं आणि सगळा परिवार सोबत हे सगळं एन्जॉय करायचं, अशी छानशी सफारी ह्या वेदनंदिनीमध्ये संपूर्ण परिवारासाठी उपलब्ध आहे। सध्या तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या बाजूला पॉली हाऊस आहे। याच्यामध्ये फळांची शेती केली जाते। फळांसाठी आवश्यक असणारं वातावरणातले बदल हे सगळे कशा पद्धतीने असावे त्यासाठी पूरक वातावरण निर्माण व्हावं यासाठी हा पॉली हाऊसची निर्मिती केली जात असते। आणि जसं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की देशोन्नतीचे संपादक माननीय प्रकाशजी पोरे सर हे जसं शेती आणि शेतकऱ्यांसाठी सातत्याने कार्य करत असतात, मार्गदर्शनाचे त्यांचे कार्यक्रम असतात, त्याच पद्धतीने वेदनंदिनी ॲग्रो फार्म अँड टुरिझम हा एक अत्यंत उत्कृष्ट प्रकल्प आहे शेतीचा अभ्यास करणाऱ्या येणाऱ्या तरुण पिढीसाठी सुद्धा। तेव्हा अभ्यास करण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी आणि वातावरणाचा आनंद घेण्यासाठीचं हे एकमेव असं सुंदरसं केंद्र आहे, ते म्हणजे वेदनंदिनी ॲग्रो फार्म अँड टुरिझम, जे की आहे कान्हेरी सरप येथे स्थित, अकोल्यापासून अत्यंत कमी अंतरावरती हे आहे। आणि इथे तुम्ही तुमच्या संपूर्ण परिवारासोबत येऊन या संपूर्ण वातावरणाचा आनंद घेऊ शकता। तेव्हा एकदा भेट द्यायला नक्की या। निसर्गाच्या सानिध्यात असलेलं वेदनंदिनी ॲग्रो फार्म अँड टुरिझम ह्याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण परिवारासोबत येऊन एक छानसा दिवस घालवू शकता। खरं तर मला इथनं जाण्याची इच्छा होत नाही आहे, म्हणजे इतके छान बागा आहे, तिथे शेतीचं वातावरण आहे आणि जसं गावामध्ये एक छानसं सात्विक वातावरण जसं असतं तसं संपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे। मुलांसाठी खेळायला खूप सगळी खेळणी आहेत, मनोरंजक असं भरपूर काही इथे आहे। पण त्यासोबतच जर तुमच्या घरी बर्थडे पार्टी असेल, लग्न समारंभ असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता। त्यासाठी ओपन लॉन आहेत, हॉल आहेत, म्हणजे लग्नासाठी लागणारी सगळी व्यवस्था या ठिकाणी केल्या जाते। डॉर्मेटरी आहे जिथे तुम्ही तुमच्या सगळ्या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करू शकता। तेव्हा असा संपूर्णपणे परिपूर्ण असलेला हा परिसर आहे जो की कान्हेरी सरप मध्ये आहे। वेदनंदिनी ॲग्रो फार्म अँड टुरिझम या टुरिझमच्या माध्यमातून तुम्हाला जसं गावामध्ये जे वातावरण असतं ते सगळं अनुभवायला मिळतंच, त्यासोबतच रुरल टुरिझमला डेव्हलप करणारा हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे। आणि हा संपूर्ण प्रोजेक्ट राबवलेला आहे आदरणीय प्रकाशजी पोरे सर यांनी। तेव्हा एकदा वेदनंदिनी ॲग्रो फार्मला नक्की व्हिजिट द्या आणि गाईज कुठेही जाऊ नका, बघत राहा आमचे हे स्पेशल व्लॉग्स जे आम्ही खास करून तुमच्यासाठी बनवत आहोत। आणि तुम्हाला आमचे एपिसोड कसे वाटतात तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तेव्हा परत भेटूया नवीन ठिकाणी, नवीन लोकांसोबत आणि नवीन लोकेशनवरती। तोपर्यंत बाय बाय।